त्या ठिकाणी तुम्हाला फार मोठं म्हणजे काय त्या वेळेसाठी बोलणार नाही, ही वेळ तशी नाही, मागणीची नाही, बोलणीची नाही, पण कुठली एक अडचण अशी आहे आमच्या गावची भैया की वाकी आणि दिवड या गावी आमचं पुनर्वसन झालेलं आहे. त्या गावातील लोकांना अजून घराचे साधे प्लॉट मिळालेले नाहीत, 4-5 लोकांना अजून अद्याप जमिनी मिळालेल्या नाहीत. हे एक गावठाण वाकी दिवड आणि दुसरं गावठाण आमचं किरकसाळा, अशी या गावाची 2 गावठाण आहेत. आणि किरकसाळचं गावठाण हे गायरान आहे आणि त्या गायरांमध्ये अजूनही संपादनाची क्रिया झालेली नाही. एनओसी वगैरे अजून तिकडं प्रांत ऑफिस मधून कलेक्टर साहेबांच्या पर्यंत नुसती म्हणतायत फाईल पोचली, पण ते कशामध्ये थांबलेलं आहे हेच आम्हाला अद्याप कळत नाही. म्हणून किरकसाळ गावठाणी लोक आपण थोडक्यात काय करावं, थोडेसे तुमच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावे. गावातील ह्या अंतर्गत आमच्या थोडेसे किरकोळ रस्ते आहेत, किरकोळ आहे, त्या रस्त्याचं थोडस काम आपल्या ह्याच्यामध्ये व्हावं. आणि गावातील जे स्मशानभूमी आहे त्या अगदी त्या पाण्याला लागून आहे, तर त्या बाजूने एखादी संरक्षण भिंत म्हणा किंवा त्या ठिकाणी एखाद्या स्मशानभूमीसाठी आम्हाला एखादं शेड म्हणा किंवा त्या ठिकाणची जागा आहे ती थोडीशी व्यवस्थित आईस्पेस करून दिली तर ती एक आमच्या गावच्या दृष्टीनं एक चांगली शोभा होऊन वाढणार आहे, गावचं वैभव वाढणार आहे. भैया तुम्ही म्हणजे आमचा जीव की प्राण आहे, कारण तुमच्यासाठी आम्ही वाटेल ते करणार आहे आणि जवळजवळ 100% विजय हा तुमचा झालेलाच आहे. आणि आपले कार्यगटातून जे आलेले आणि त्यांचे 2 गणातून आलेले जे उमेदवार आहेत ते बाबांचे उमेदवार आहेत. त्यामुळं 100% काळ्या दगडावरची रेल म्हणून मी आज या ठिकाणी जाहीर करतो की तिन्ही हे उमेदवार आमचे 100% काय होणार आहे निवड करतो. आणि आमच्या गावचे जे स्थानिक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांना फक्त आपल्या साहेबांचं वर्णन करण्याइतकं मी मोठा नाहीये, ते खूप मोठे आहेत, खूप काम त्यांचं पाहिलंय जवळून. भंडारे साहेबांचं काम पाहिलंय, शोभा लोटेकरांचं काम पाहिलंय. आम्ही तर मुंबईतून आलेली माणसं दीर्घकाळ काही नसतो, पण ज्यावेळी आलो आता रिटायर होऊन आलो, पण प्रत्येक वेळी मी भैया आले इथे ना की मी भैयाची माझं भांडणच पाहिजे, त्यांनी भांडण समजो पण माझं डिमांड असायचं. कारण आम्ही पण कार्यकर्ते मुंबईमध्ये होतो, आम्ही पण कार्य केलेलं आहे, पण माझं भांडण असायचं कारण त्यांना ते वाईट पण वाटलं असेल, पण ही वेळ नाही. म्हणून गुरुजींना मी सांगितलं की यावेळी आपल्याला सत्कार असा करायचा आहे धरून की जणू काही आज जो उत्साह आहे हा विजयाचा उत्सव आपण साजरा करतो या रोडमध्ये असं मला दाखवायचं. आणि हा विजय तुमच्या पूर्ण गटाचा आहे, भरपूर काम आहे, भरपूर केलेलं आहे आणि त्याची पावती देण्याचं आमचं काम आहे. आम्ही काही मेळवणी करतो ना तुमचं काहीच नाही. आम्ही जेव्हा कामाला येतो तुम्ही हक्कानं सांगतो, तुम्ही हक्कानं कामं करता, त्यामध्ये आम्हाला असंच नेतृत्व हवं आहे. आज आपण या इमारतीमध्ये जो बसलोय हे सगळी भैयासाहेबांची मर्जी आहे. अहो शासनाच्या कामाच्या अगोदर परवानगीच्या आधी स्वतःचा पैसा टाकून हनुमंतांचं हे चिरंजीव आहे हनुमंत, या चिरंजीवाचं आज मंदिर या ठिकाणी उभं राहिलंय, त्या ठिकाणी आपण भैयाची मिटिंग घेतली. आज केदारची जवळ घेणार होतो, म्हटलं नाही त्यांचे हस्ते बनले आणि त्यांचा इथं सत्कार झाला पाहिजे काय. तेव्हा संपूर्ण गाव मी अध्यक्ष म्हणून आपल्याला एक हमी देतो की संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे. हा तुमचा विजय मेळावा समजा त्या रोड मधून सुरू करा पुन्हा उजळायला, असं काही म्हणत नाही, तुमच्या बरोबर जाऊ कायम राहू. परंतु थोडस जे काही मामूली काम आहे थोडस काय होतं माहिती का, कधी कधी आमच्या इथे पण आपापसामध्ये आणि 2 शब्द आपण या ठिकाणी बोलावे अशी विनंती करतो.